खोल दरीत कोसळलेली तरुणी बचावली। पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेली रिया साबळे 25 ते 50 फूट दरीत गेली घरंगळत। माथेरानच्या डोंगराला लागून असलेल्या प्रसिद्ध पेब किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेली तरुणी खोल दरीत पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। केवळ दैव बलवत्तर म्हणून ती 16 वर्षीय तरुणी थोडक्यात बचावली। जखमी तरुणीला सोबत आलेल्या मित्र तसेच ट्रेकिंगसाठी आलेले अन्य ग्रुप्स आणि माथेरान सह्याद्री रेस्क्यू टीमने खोल दरीतून वेळेत बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने तिचे प्राण वाचले। याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अंधेरी येथून 10 जणांचा ग्रुप माथेरानमधील प्रसिद्ध पेब किल्ला फिरण्यासाठी आला होता। हे सर्व तरुण तरुणी फागसवाडी मार्ग ट्रेक करीत किल्ल्यावर पोहोचले। किल्ल्यावर मजा मस्ती करीत ट्रिपचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर दुपारी परतीचा प्रवास सुरू झाला। वॉटर पाईप रेल्वे ट्रॅकच्या मार्गाने सर्वजण मार्गस्थ होत असताना पेब किल्ल्यावरून शिडीच्या मार्गाने उतरल्यानंतर दोन्ही बाजूला दरी असलेल्या ठिकाणावरून या ग्रुपमधील मुलांपैकी 16 वर्षीय रिया साबळे हिचा पाय घसरल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती सुमारे 25 ते 50 फूट गोल थरीत कोसळली। रिया एकाएकी खाली घसरत गेल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। या ग्रुपमध्ये मुलींची संख्या अधिक असल्याने भयावह परिस्थिती ओढावली होती। या संकट काळात एकमेकांना धीर देत ग्रुपमधील मुलांनी मदतीसाठी नेरळ पोलिसांना फोन केला। त्यानंतर लागलीच माथेरान पोलीस ठाणे तसेच माथेरान सह्याद्री आपत्कालीन संस्थेचे अध्यक्ष वैभव नाईक यांना संपर्क करण्यात आला। यानंतर मदतकार्यासाठी चक्रे वेगात फिरली। नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी डवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल साळुंके, सह्याद्री रेस्क्यू टीमचे वैभव नाईक यांच्या संपूर्ण रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली व सर्व तरुण तरुणी अनपेक्षित घडलेल्या प्रकारामुळे भयभीत झाले होते। त्यांना धीर देऊन बचाव कार्य सुरू करण्यात आले। यावेळी येथील ट्रेकिंगसाठी इतर ग्रुपमधील तरुणांनी देखील रियाला खोल दरीतून बाहेर काढण्यासाठी मदत कार्य केले। उंचावरून घसरलेल्या रियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर हातापायाला, पाठीला तसेच कमरेला जबर मार बसल्याने तिला माथेरान दस्तुरी नाका येथे स्ट्रेचर आणले गेले आणि येथून 108 रुग्णवाहिकेने पुढील उपचाराकरिता कर्जत येथील रायगड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे। त्यानंतर रियाच्या कुटुंबाला या दुर्घटनेबाबत माहिती देण्यात आली। रियाला वेळीच उपचार मिळाल्याने ती या धर्मसंकटातून सुखरूप